तर पुणे नाशिक महामार्गावर सध्या नारायणगाव ते खेडच्या दरम्यान एका लेनच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून या महामार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होती। तासनतास वाहनं या रस्त्यावर खोळंबून राहत आहेत। नुकताच या महामार्गावरती नारायणगाव जवळ झालेल्या अपघातात रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचं कारण पुढे येत आहे। एकूणच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पुणे नाशिक महामार्ग हा चांगला चर्चेत आलाय। अगदी रात्री अपरात्री या महामार्गावरती होणारी वाहतूक कोंडी नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय बनते। एकीकडे पुणे नाशिक महामार्गाची दुरवस्था आणि दुसरीकडे होणारी ही वाहतूक कोंडी, याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी आता उभा आहे ते म्हणजे पुणे नाशिक महामार्गावरच्या मंचरच्या बाह्यवळण रस्त्यावर, आणि ह्या बाह्यवळण रस्त्यावर आत्ता जी परिस्थिती माझ्या पाठीमागे आपण पाहताय ती केवळ इथे मंचर बाह्यवळण रस्त्यावर नाही, तर जवळजवळ इथून 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खेडपासून तर अगदी नारायणगावपर्यंत ही सगळी वाहतूक समस्या निर्माण झालेली आहे। रात्रीचे वाजले 12:30। काल परवाच नारायणगावजवळच्या बाह्यवळण रस्त्यावर एक मोठा अपघात झाला आणि याच्यामध्ये 9 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। पुणे नाशिक महामार्गावरची ही दुरावस्था संपणार कधी, असा संतप्त नागरिकांचा सवाल आहे। आता आपण जे पाहताय ही जी वाहतूक कोंडी झाली आहे त्याला कारण असं आहे की याच्या बाजूची जी एक लेन आहे त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। जवळजवळ 5 ते 6 महिन्यांपासून हे काम सुरू आहे आणि वारंवार अशा पद्धतीने इथे वाहतुकीचा खोळंबा होतो आहे। जवळजवळ 20 ते 22 किलोमीटर अंतरावरच्या जर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतील आणि अगदी रात्रीच्या वेळेस ही परिस्थिती असेल तर आपण याचा विचार करू शकता की ही किती भयावह परिस्थिती आहे। आणि एकूणच पुणे नाशिक महामार्गावरची दुरावस्था झाली आहे, याच्यामुळे इथून प्रवास करताना नागरिकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतोय। ही परिस्थिती केव्हा सुधारणार हा संतप्त नागरिकांचा सवाल आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे।